नगर शहरातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसवत कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 2 सराईत चोरट्यांना अटक करून तब्बल 24 मोटरसायकली हस्तगत करून मोठे यश मिळवले। जप्त केलेल्या सर्व वाहनांची किंमत 6,25,000 रुपये इतकी आहे। दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण करण्यासाठी गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाला विशेष आदेश दिले होते। त्यानुसार पथकाने विविध ठिकाणातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले। तपासात संशयित इसम आसिफ सय्यद हा फुटेजमध्ये दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासह शहर व परिसरात तसेच नेवासा भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत मिळून एकूण 24 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्याचा साथीदार आझाद यालाही जामखेड येथून ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींकडून पंचनामा करून ई साक्ष ॲपद्वारे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 305 BNS 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच जप्त वाहनांच्या मूळ मालकांची खातरजमा करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर येथे पत्रव्यवहार सुरू असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असल्याने पथकाचे सर्वत्र कौतुक होते। नमस्कार। मोटरसायकल चोरी करणारी एक गँग जी आहे ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या टीमनं डिटेक्ट केलेली आहे आणि त्यामध्ये 2 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे। आसिफ इक्बाल सय्यद हा राहणार रंगार गल्ली अहिल्यानगर इथला आहे आणि आझाद उर्फ आजा हरून शेख वय वर्ष 32 प्रबुद्ध नगर अलमगीर हा सुद्धा म्हणजे भिंगार या इथला राहणार आहे। या दोघांनी मिळून या मोटरसायकल्स ज्या आहेत ह्या चोरलेल्या आहेत। त्या चोरीच्या मोटरसायकल्स त्यांच्याकडे मिळालेल्या आहेत। एकूण 24 मोटरसायकल आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फ्रेश आहेत। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जुन्या किंवा भंगारमधल्या दिसत नाही आहेत। याचा अर्थ या मोटरसायकल साधारणतः 1-2 वर्षामध्ये चोरी केलेल्या असाव्यात। आतापर्यंत ज्या मोटरसायकल म्हणजे त्याचा आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत ते एकूण 9 मोटरसायकल्स आहेत। ज्या तोफखान्यातून 5 चोरीला गेलेल्या आहेत तिथं गुन्हे नोंद आहेत। कोतवालीमधून 2 चोरीला गेलेले आहेत, नेवाशामधून 1 आणि भिंगारमधून 1। उर्वरित ज्या मोटरसायकल्स आहेत तर त्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या चोरीला गेलेल्या असतील। काही वेळा काही लोकांनी कदाचित गुन्हे नोंद केलेले नसतात। म्हणजे कदाचित काय होतं की पेपर ट्रान्सफर झालेले नसतात, हे नसतात, त्यांच्या नावावर नसतात म्हणून कदाचित नसेल। तर याचा शोध घेऊन आम्ही ते पुढचे पण जे त्याचे मालक आहेत तर ते शोधणार आहोत। खरं तर ही 24 मोटरसायकल्स एकाच वेळी म्हणजे डिटेक्ट होणं आणि म्हणजे मिळणं ही मोठी गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये किंवा इतर भागामध्ये पण मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आहेत आणि यामध्ये लोकांना काही ठराविक ठिकाणं आहेत की जे सिटीचे जिथं म्हणजे गर्दीचे जिथं मोठे पार्किंग लॉट्स असतील, जिथं म्हणजे समजा बस स्टँड असेल किंवा आणखी इतर ठिकाणं असतील जिथून मोटरसायकल चोरल्या जातात। तर एक चांगली उपलब्धी आहे। या निमित्तानं म्हणजे पुढं भविष्यात जे चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल्स आहेत त्याला बऱ्यापैकी खीळ बसेल। या निमित्तानं या पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत जे संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणावरती रिकव्हरी केलेली आहे। सर, सध्या जे शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणावरून गाड्याच्या चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। सिव्हिल हॉस्पिटल झालं किंवा ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणावरून जास्त गाड्या चोरल्या जातात। याचा आता आम्ही माझ्याबरोबर आता आपले SDPO पण आहेत, डॉक्टर टिपरसे साहेब आहेत। मी त्यांना पण मी सांगेन की अशी जे हॉटस्पॉट्स आहेत आपण आता ज्याचा उल्लेख केला, जे समजा सिव्हिल हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, जिल्हा परिषद असेल किंवा कुठला असेल, तर तिथं पार्किंग लॉटमध्ये काय की मोठ्या प्रमाणावरती वाहनं येत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये त्या म्हणजे चोऱ्या निश्चित त्या होतात। तर त्या ठिकाणी काही ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, काही ठिकाणी नसतील। तर जिथं नसतील तिथं CCTV कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणजे जे मोठे पार्किंग लॉट्स आहेत आणि त्या ठिकाणी विशेषतः म्हणजे काही गार्ड्स असतील तर त्यांच्याकडे पण आम्ही एक हे करता येईल की जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तर त्यांचे फोटोग्राफ्स असतील, त्यांचे डिटेल्स असतील तर ते त्यांच्याजवळ ठेवणं आणि मग तसाच वर्णनाचा व्यक्ती जर त्या ठिकाणी दिसला तर आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं।
याशिवाय ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला जातात त्या ठिकाणी आपल्याला काही म्हणजे फ्लेक्स बोर्ड्स लावता येतील की जेणेकरून लोकांना एक थोडंसं अलर्ट करता येईल की तुम्ही तुमची मोटरसायकल चोरीला जाऊ शकते आणि त्यासाठी मग काय काळजी घ्यायला पाहिजे. आपणच आपली मोटरसायकल जे आहे त्याचे लॉक्स असतील, म्हणजे काही बऱ्याच वेळा काही म्हणजे काही की तेवढे चांगले हे नसतात, तर तुम्हाला काय की म्हणजे प्रॉपर काही लोक लॉक पण करत नाहीत. तर या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत तर त्या संबंधामध्ये पण अवेअरनेस जे आहे तर तो त्या ठिकाणी करता येईल. सर ह्याच्यामध्ये GPRSचं सिस्टम कधी वापरण्याची कधी आव्हान केलं तर ते खूप तो आता याचा भाग आहे, तो म्हणजे व्हॉलेंटरी आहे, आपण कुणाला असं कंपल्शन करता येणार नाही. काही लोक करतात म्हणजे जे आहे तर ते आपल्याला म्हणजे विशेषतः कार्स वगैरे जे आहे तर त्याला असतात आणि त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो. पण आता मोटरसायकल चालवणारा सामान्य माणूस असतो त्याला आपण आणखी त्याला खर्च करण्यासाठी आपण भाग पाडणं हे होणार नाही. सध्या शहरामध्ये वाहतुकीचा वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. वाहतूक प्रशासन कमी पडत आहे. वाहतूक कोंडी आणि हा निश्चित म्हणजे या म्हणजे विषय जो आहे तर तो काही एरियाज आहेत, काही रोड्स आहेत. आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी म्हणजे रोडची कामं पण चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोंडी झालेली दिसते किंवा आता समजा फेस्टिवल सीझन असेल काय असेल तर त्यामध्ये आपल्याला काही की कोंडी झालेली दिसते. या संबंधामध्ये वाहतूक शाखा ही वेळोवेळी त्या संबंधामध्ये काही की कारवाई करत असतं, चालान करत असतात, त्यांच्यावरती कारवाई होत असतात. परंतु परमनंट उपाययोजना किंवा लाँग टर्म उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चित यामध्ये प्रयत्न करू. आता म्हणजे आपले DYSP टिप्परसे साहेबांनी पण चांगलं लीड घेतलेलं आहे. जे नियमांचा भंग करणारे आहेत म्हणजे मग अगदी म्हणजे हेल्मेट न वापरणं असेल, सीट बेल्ट असेल किंवा आता काल ह्याची केलेली कारवाई आहे आपली सायलेन्सरची कारवाई आहे. तर म्हणजे विशेषतः म्हणजे अशा कारवाई ज्या आहेत इथनं पुढून जे आहेत आपल्याला तो जास्तीत जास्त बघायला मिळतील. आणि आपण निश्चित जे कंजेशन आहे तर ते मला वाटते की आता पुढच्या आम्ही आता महानगरपालिकेबरोबर चर्चा झाली. ते म्हणाले की साधारणतः एक महिनाभरामध्ये जे ऑनगोईंग कामं आहेत ते मेजॉरिटी संपतील आणि मला वाटते की आपल्याला म्हणजे आणि आम्ही काय आणखी जे उपाययोजना करू त्यामध्ये आपल्याला कंजेशन जे आहे ते कमी झालेलं दिसेल. सर काय झालं शहराच्या भागातून जे जाणारे वाजवड वाहतूक आहे शेंडी बायपासला आता आपण पाहताय सर्रास ट्रकवाल्यांची लूट चालू आहे आणि त्यामधून अनेक व्हिडिओ व्हायरल पण झालेले आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी असतात, तिथं मध्ये टँक लावलेला आहे. एवढं सगळं असताना मग हे वारंवार हे तुमच्यासमोर निदर्शनास येतं. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मागच्या एक तुम्हाला आठवत असेल एक महिनाभरापूर्वी अशीच एक कारवाई आम्ही एका कर्मचाऱ्यावरती केली. इथे एक होमगार्ड जो होता तर तो अशा पद्धतीनं तो काही पैसे जमा करताना मिळालेला होता, त्याच्यावर त्याला आम्ही सस्पेंड केला. त्यानंतर दुसरा एक आपला दळवी नावाचा एक कर्मचारी त्याला सस्पेंड केला. आता अशा पद्धतीचे काही व्हिडिओ येत असतील आणि त्याच्यामध्ये काही कुणी म्हणजे इन्वॉल्ड असेल तर आम्ही कारवाई निश्चित करू. आता काय की आपण डायव्हर्जन केलेलं आहे ते डायव्हर्जन आणखी जास्त काळ नाही, मला वाटतं काहीतरी साधारणतः ह्याच्यापर्यंत आहे 3 तारखेला. हां, तर ते त्याच्यानंतर ते काय की डायव्हर्जन म्हणजे बंद होणार आहे. त्यामुळे तिथला तो प्रश्न सुटेल. आपण तो म्हणजे तिथं काय कुणी म्हणजे वाहनं काय की म्हणजे तिथे कुठला पॉईंट नसणार आहे. आणि हा जो मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो काही आदेश काढलेला आहे तर तो तर म्हणजे ऑन आहे, ॲक्टिव्ह आहे की दिवसभरामध्ये हेवी व्हेकल जे आहे ते बायपासने जाणार आणि रात्री मला वाटते काहीतरी 9 नंतर आहे, 9 ते सकाळी 6 पर्यंत वाहनांना त्या जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांना सिटीमधनं म्हणजे ते आपला जो मोठा ओव्हरब्रिज आहे तो वापरता येईल आणि त्याच्यातून त्यांना जाता येईल. काय होतं वारंवार वाहतूक शाखेला जर असे प्रश्न विचारले किंवा काय असेल ते नेहमी एकच कारण देतात की आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत. तर त्यावर काय आहे? जेवढे कर्मचारी असायला पाहिजे आहेत म्हणजे निश्चित आकडा कमी आहे, पण मागच्या 6 महिन्यात जेवढे कर्मचारी होते त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत आता. म्हणजे आपण आता कर्मचारी त्यांना जे दिलेली आहे ती संख्या निश्चितच जास्त आहे. आता मला वाटते काय की तो आकडा जवळजवळ 35च्या वरती आहे आणि त्याचा वापर जो आहे तर तो ऑप्टिमम लेवलला म्हणजे चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल, काही गोष्टी प्रायोरिटाईज करता येईल, काही वेळानुसार त्या ठिकाणी शिफ्टिंग करता येईल का, या गोष्टी पण आपण बघू आणि कंजेशन कमी करण्यासाठी प्रयत्न. सर सध्या वाहतूक शाखेचे 2 कर्मचारी कापड बाजारमध्ये गरजेचं आहे. टिपरे साहेबांनी डॉक्टर साहेबांनी चांगली कामगिरी केली
परंतु 2 पोलिसांनी कधी गस्त ठेवलं ना कापड बाजारामध्ये. तेली खुर्ते, भिंगारवाला चौक. पार्किंग जी आहे एवढी खूप वाढलेली आहे. तेली खुर्ते लोकांना भिंगारवाला कापड चौक. बाजारात जायला यायला 2 पॉईंट एवढा पूर्वीपासून त्रास होतो. आपल्याकडे no entry पहिल्या police होते, होते. पहिल्यापासून होती ती, आता बंद झाली ती. लावायला सांगा त्यांना. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, अहिल्यानगर.